सत्तेत राहण्याचा सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष सत्तेत येणार की त्यांचे खासदार सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणेच फोडले जाणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मात्र असं असताना शरद पवारांनी हे सगळं धुडकावून लावलंय, हे सगळं नाकारलंय असं वक्तव्य केलंय। तर त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष आगामी काळात सत्तेमध्ये येणार का किंवा मग सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तरी होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। पाहूया आमचा विशेष रिपोर्ट। ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर पुढचा नंबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांचा आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पण शरद पवार यांनी त्यांचा एकही खासदार फुटणार नाही असं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे आमदार देखील संपर्कात अशी मोठ्या प्रमाणात मीडियाच्या त्याच्याला काय अडचण नाही, आमचा एक सुद्धा राहणार नाही सर। तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांचे खासदार फुटणार का असा सवाल विचारला असता आमच्या 8 खासदारांचं ठरलेलं आहे, आम्ही जे करू ते 8ही एकत्र येऊन करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। लोक बोलत राहतात पण आमचे 8ही खासदार, आमचं 8 खासदारांचं ठरलं, आम्ही जे करू ते आम्ही 8 एकत्र करतो। त्याच्यामुळे तुम्ही जे काय समजत असताल तो 8 हा नंबर पकडा। त्यामुळे सुप्रिया सुळे नक्की काय करणार असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यातच देशातील अनेक प्रादेशिक पक्षांना त्यांचा पक्ष देखील फुटला जाईल अशी भीती वाटतेय। पण शरद पवारांचा पक्ष फुटणार नाही असं शरद पवारांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांचा पक्ष सत्तेत येणार असेल तर त्यांच्या पक्षासमोर सत्तेत येण्यासाठी काय पर्याय आहेत यावर सुद्धा एक नजर टाकूया। पर्याय क्रमांक 1, एनडीए मध्ये थेट सहभागी होत सत्तेत सामील होणं। जर सत्तेमध्ये शरद पवारांचा पक्ष थेट सहभागी झाला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ईडी सीबीआयला घाबरून सत्तेत सहभागी झालेले सगळे नेते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात पुन्हा येतील। तर भाजपने या अगोदरच शरद पवार यांच्या पक्षाला तुम्ही अजित पवार यांच्या पक्षात विलीन होऊन सत्तेत या असा सल्ला दिला होता। त्यामुळे भाजप शरद पवार यांच्या पक्षाला थेट सत्तेत घेणार का हाही एक सवाल आहे। पर्याय क्रमांक 2, अजित पवार यांच्या पक्षात विलिनीकरण करून सत्तेमध्ये सहभागी होणं। शरद पवारांच्या पक्षाचे नेते सत्तेत विलिनीकरणासाठी तयार आहेत, मात्र अलीकडच्या काळामध्ये पार्थ पवार आणि पक्षाच्या काही नेत्यांनी या संदर्भात नकारात्मक भूमिका घेतली आहे। त्यातच अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात पार्थ पवार यांनी पक्षावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे। त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते पार्थ यांच्या या नवीन भूमिकेमुळे नाराज आहेत। अशातच विलिनीकरण जर झालंच तर पार्थ पवार यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचे इतर नेते काम करणार का हा सवाल सुद्धा आहेच। पर्याय क्रमांक 3, विरोधात राहून सरकारला महत्त्वाच्या विधेयकांमध्ये मदत करणं। शरद पवार यांचा पक्ष जर सत्तेत सहभागी झाला नाही तरी महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळी सभागृहातून वॉकआउट करून सत्ताधारी पक्षाला साजेशी भूमिका घेऊ शकतं। हीच भूमिका तामिळनाडूमधील प्रादेशिक पक्ष डीएमके घेणार असल्याची माहिती सूत्रांची आहे। मात्र जर दोन्ही पक्ष एकत्र आले नाहीत आणि शरद पवार यांचा पक्ष जरी थेट सत्तेत गेला नाही तरी शरद पवारांचे खासदार फुटण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील काही खासदार हे मध्यंतरी एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या संपर्कामध्ये असल्याचं समजलं होतं। त्यामुळे पुन्हा खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। ज्या खासदारांशी संपर्क झाला होता त्या खासदारांना तुम्हाला एकनाथ शिंदे का जवळचे वाटतात असा सवाल केला असता त्यांनी काय मतं व्यक्त केली आहेत तेही पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा मराठा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि एकनाथ शिंदे हे देखील मराठा चेहरा आहेत। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आणि शरद पवार यांच्या वयाचा विचार करता एकनाथ शिंदे हेच भविष्यातील राज्यातील मोठे मराठा नेते असणार आहेत। एकनाथ शिंदे हे कार्यकर्ता असोत किंवा नेता सर्वांनाच सहज भेटतात। शरद पवार यांच्या पक्षामधले बहुतांश खासदार आणि आमदार हे संस्थानिक आहेत। साखर कारखाने, सूत गिरण्या, इतर सहकारी व्यवसाय यामुळे या संस्थानिकांना सातत्यानं सत्ताधारी पक्षाशी जुळवून घ्यावंच लागतं। एकनाथ शिंदे हे सध्या सत्तेमध्ये आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांच्या खासदारांना भाजपपेक्षा एकनाथ शिंदे हे जास्त जवळचे वाटतात।
राजकारणामध्ये जर तरला फारसं महत्त्व नसतं असं म्हटलं जातं. मात्र शरद पवार यांनी आमचे खासदार फुटणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आमच्या 8 जणांनी मिळून एकत्र भूमिका घेऊ असं वक्तव्य केलंय. पण तरी सुद्धा आम्ही सत्तेत जाणार नाही असं थेट कुठेच सांगितलं नाहीये. तर दुसरीकडे येत्या 30 जूनला केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सदस्या म्हणून शपथ घेतली तर आश्चर्य ते वाटायला नको. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.